नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या आहे 17 एप्रिल. तर उद्या आलेले आहे रामनवमी. तर या दिवशी आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत. तर रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही ही कामे केली, हे उपाय केले, तर तुमच्या सर्व समस्या, आर्थिक समस्या, मानसिक किंवा शारीरिक समस्या तर सर्व दूर होतील आणि तुमचं आयुष्य हे सुखकर होईल. तर घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर रामनवमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सर्वच ठिकाणी रामनवमी प्रभू रामांचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर उद्या आपल्याला कोणते उपाय करायचे आहे तर बघा, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप समस्या असतील, बऱ्याच अडचणी असतात. तर अशा प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी खीर बनवायची आहे. तर ही कुठलीही तुम्ही खीर बनवू शकता. तर ही संध्याकाळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे थोडा वेळ आणि त्यानंतर पती पत्नीने प्रसाद म्हणून ती खायची आहे. तर हे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही अडचणी, जे काही गैरसमज असतील तर ते दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्यातील प्रेम वाढतं आणि दुरावाही दूर होतो. त्यानंतर अजून एक उपाय करायचा आहे. तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय नमः या रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा आणि या मंत्राचा जप करून झाल्यानंतर हे पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. तर या उपायामुळे तुमच्या घरात जे काही वास्तुदोष आहेत, नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच आपल्या घरामध्ये दुःख, संकट, भांडणे का होतात तर बघा, घरामध्ये जर नकारात्मकता असेल, कोणाची घराला वाईट नजर लागली असेल, वाईट दोष असतील तर त्यामुळे घरामध्ये आपल्याला या अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे घरातील या गोष्टी कमी करणे खूप महत्त्वाचं आहे. तर घरामध्ये या गोष्टी जर असतील तर तुम्ही कितीही सेवा करा, उपाय करा तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही आणि म्हणून घरातील नकारात्मकता काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर उद्या प्रभू श्रीरामांचे भक्त मारुती यांचीही सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा, प्रभू श्रीराम ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचे भक्त मारुतीही असतातच आणि त्यामुळे हनुमानांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तर आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे, रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे. तर असं केल्याने तुमच्यावर प्रभू श्रीरामांची आणि मारुतीची कृपा राहील आणि ज्यांच्यावर प्रभू श्रीरामांची कृपा राहते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही आणि आले तरीही ती कमी करण्यास मदतही होते. त्यामुळे या सेवा उद्या आवर्जून सर्वांनी करायच्या आहेत. त्यानंतर धनलाभाचे योग मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणत्याही राम मंदिरामध्ये तुम्हाला एक भगवा ध्वज म्हणजेच नारंगी रंगाचा झेंडा दान करायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाचे पदार्थही तुम्ही दान करू शकता. तसेच केशरयुक्त दुधाने श्रीरामांचा अभिषेक करायचा आहे. तर यामुळे धनलाभाचे योग मिळतात आणि धन कमवण्याचे मार्गही सुचतात, मार्ग मोकळे होतात. तर या दिवशी रामरक्षा व हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे, पठण करायचं आहे. प्रभू श्रीराम हे आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी आणि आपल्या असलेल्या संपत्तीत वाढ होण्यासाठीही याचा उपयोग खूप फायदा होतो. तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा विष्णू सहस्रनामातले हे शब्द आपल्याला म्हणायचे आहे. तर हे शब्द असे: श्रीराम राम सामेती रामे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य श्रीराम नाम. तर या रामाचे हे शब्द दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही एकदा तरी म्हणा. तर यामुळे प्रभू श्रीराम हे लवकरच प्रसन्न होतात आणि त्यासोबतच भगवान विष्णूही लवकरच प्रसन्न होतात. तसेच यामुळे घरामध्ये आनंद टिकून राहतो. तसेच या दिवशी पिवळे कपडेही तुम्ही अर्पण करा, दान करा. तसेच गरिबांना तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. अन्नदान, वस्त्रदान, तुम्हाला जे दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता. तर दानालाही खूप महत्त्व आहे. तर अशा शुभ दिवशी तुम्ही जर काही दान केलं तर त्याचा फायदाही तितकाच होतो. त्यानंतर उद्या अजून हा एक उपाय करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला हनुमानाला लावलेला सिंदूर हा सीता मातेच्या चरणाला लावायचा आहे. त्यानंतर मातेला हात जोडून ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करताय तर तो तुम्हाला भक्तिभावाने मातेला सांगायचा आहे. तर असं केल्याने तुमच्या आयुष्यातील मोठ्यात मोठे अडथळे दूर होतात, सुख शांती नांदते. तसेच सकाळी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी घालून श्रीरामांच्या मूर्तीवर, विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करा. तर याने सर्व प्रकारच्या अडचणीपासून तुमची सुटका होईल. तर अवश्य उद्या रामनवमीच्या निमित्ताने तुम्ही या सेवा करून बघा. नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी समस्या असतील तर त्या कमी होतील आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. तर अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.